नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एथिक्सचा कोर्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामधला पहिला टॉपिक एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस हा आपण सुरू केला आहे. त्याच्यातले 2 लेक्चर ऑलरेडी तुम्ही बघितलेले असतील आणि त्यामध्ये आपण एथिक्स काय आहे, द एसेन्स ऑफ एथिक्स, ह्या गोष्टी, एथिक्स आणि मॉरॅलिटी यामधलं जे डिफरन्शिएशन आहे, मग त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. आता त्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की डिटर्मिनंट्सच्या टॉपिकमध्ये की एथिक्स कशावर डिपेंडंट असतं, त्यामध्ये आपण टाईम, एक्सपिरियन्स, इन्स्पिरेशन वगैरे बरेच फॅक्टर्स आपण बघितले. पण त्यातले काही असे आहेत की ज्याच्यावर आपण थोडीशी अजून चर्चा करायला पाहिजे, कारण की त्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे लॉ अँड एथिक्स असेल, रिलिजन अँड एथिक्स असेल, दोघांचं काय रिलेशनशिप आहे, त्यानंतर पॉलिटिक्स आणि एथिक्स असेल, याचं काय नातं आहे, ते आपल्याला आज बघायचं आहे. या 3 गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर सर्वात पूर्वी आपण बघूया लॉ अँड एथिक्स. लॉ आणि एथिक्स काय बघता येईल आपल्याला याच्यामध्ये. आता सामाजिक नियंत्रण जेव्हा आपल्याला एका सोसायटीवर आणायचं असेल किंवा समाजामध्ये एक नियंत्रण असायला पाहिजे, एक न्यायी समाज आपल्याला घडवायचा असेल, जस्ट सोसायटी आपल्याला घडवायची असेल, तर लोकांचे वेगवेगळे डिझायर्स जे आहेत किंवा वेगवेगळ्या लेवलवर आपल्यामध्ये ज्या निगेटिव्ह टेंडन्सीज आहेत, यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला एक सोसायटीमध्ये एक नियंत्रण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक आपल्याला रूल्स असायला पाहिजेत, ज्या पद्धतीने प्रत्येकाचं वर्तन, प्रत्येकाचं बिहेवियर हे रेग्युलेट झालं पाहिजे. त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये लॉ आहे आणि एथिक्स आहे. ठीक आहे. आता लॉ काय, मग एक सोव्हरेन स्टेट जी असते, सोव्हरेन स्टेट, सार्वभौम एक स्टेट ज्याला आपण म्हणतो, सोव्हरेन म्हणजे आपली देशाची जी सत्ता आहे, ठीक आहे, त्यांनी बनवलेले जे लॉज आहेत, म्हणजे कोण आपल्या पार्लिमेंटमध्ये आपल्याला लॉज बनतात, पुन्हा आपले स्टेट लेजिस्लेचरमध्ये लॉज बनतात, या लॉजनुसार आपल्याला काही गोष्टी आपल्या समाजामध्ये आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. ते जर आपण ब्रीच केलं तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात किंवा आपल्याला एक आपण ज्युडिशियल स्क्रुटिनीमध्ये येतो आणि आपल्याला काहीतरी दंड होऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होते, आपलं सोशल रेग्युलेशन होत आहे, म्हणजे समाजामध्ये आपण कसं वागायचं हे लॉज डिसाईड करत आहेत एका अर्थाने. दुसऱ्या साईडला काय इथिक्स आहे. इथिक्समध्ये काय आहे, त्या व्यक्तीचं अंतःकरण म्हणजे त्याचं कॉन्शियन्स, ठीक आहे, कॉन्शियन्स डिसाईड करत आहे की त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी जी आहे समाजामध्ये राहताना वागण्याची, ती त्याने कशी हाताळावी किंवा ती त्याने कशी पूर्ण करावी, हे त्याचं कॉन्शियन्स डिसाईड करत आहे. ठीक आहे. तर एथिक्स जे आहे हे इंटरनल आहे. एथिक्स इज इंटरनल. दोघांचं कार्य सेम आहे, दोघांचं फंक्शन सेम आहे, पण त्यांचं जे ओरिजिन आहे, एन्फोर्समेंटचं जे मेकॅनिझम आहे, इथे फरक आपल्याला दिसतो. आता हे काय, हे मिनिमम स्टँडर्ड आहे की तुम्ही या लेवलवर, याच्या खाली तुम्ही जाऊ शकत नाही. ठीक आहे. लॉज आपल्याला काय सांगतात की धिस इज नॉट एक्सेप्टेबल, तुम्ही या प्रकारची चूक या ठिकाणी करू शकत नाही. तुम्ही बिहेवियर तुमचं इथपर्यंतच तुम्ही अप्लाय या प्रसंगात तुम्हाला अलाउड आहे. याच ठिकाणी तुम्ही इतक्याच पद्धतीवर तुम्ही वागू शकता, अशाच पद्धतीने तुम्ही वागू शकता, है ना. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही तुमच्या मनात येईल तसं वागू शकत नाही, है ना. वेगवेगळे लॉज आहेत आपल्याकडे. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेसचा लॉ आहे, तर तिथे तुम्हाला एक जेंडरबद्दल म्हणजे फिमेलशी रिलेटेड एस्पेशली असेल तर तुम्हाला तिथे तुमची जी बिहेवियरल टेंडन्सी आहे ती तुम्हाला रेग्युलेट करता आली पाहिजे. तुम्ही जर चूक केली, तुम्ही जर का त्या याला ब्रीच केलं, त्या रूल्सला ब्रीच केलं, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तर एक मिनिमम स्टँडर्ड लॉज एक्सपेक्ट करतं. आणि एथिक्सचा जो रोल आहे हा कॉन्शियन्सचा आहे. इथे तुम्ही जर का काही चूक जरी नाही केली, तुम्ही मनात जरी चूक केली, तर तुम्ही इथिकली चुकीचे आहात. तुमचा मोटिव्ह जरी असला तरी तुम्ही इथिकली चुकीचे आहात. तर इथे जे आहेत तुमचे स्टँडर्ड जे आहेत ते मॅक्झिमम स्टँडर्ड एक्सपेक्ट करतायत, आयडियल स्टँडर्ड एक्सपेक्ट करतायत, आयडियल स्टँडर्ड्स.
ठीक आहे. ते इमॅन्युअल कांट यांचं वाक्य आहे की इन लॉ इफ यू ब्रीच द राईट्स ऑफ अदर्स देन यू आर गिल्टी, बट इन एथिक्स यू आर गिल्टी इवन इफ यू थिंक लाईक दॅट. म्हणजे तुम्ही तसा विचार जरी केला तर तुम्ही गिल्टी आहात. कशामध्ये? इथिक्समध्ये. लॉमध्ये तरी तुम्हाला तो लॉ ब्रेक करावा लागतो. म्हणजे जोपर्यंत एक मेजरेबल लेवलवर तुम्ही बघत नाही यांनी चूक केलेली आहे, मग त्याची ज्युडिशियल एक तपासणी होते, मग माहीत पडतं की यांनी चूक केली आहे की नाही आहे. इथिक्समध्ये तसं नाही. इथिक्समध्ये तुम्ही जर तसा विचार जरी केला तर तुम्ही गिल्टी आहात, असं इमॅन्युअल कांट यांचं म्हणणं आहे. इमॅन्युअल कांट हे नाव लक्षात ठेवा, पुढे जाऊन हे नाव तुम्हाला वारंवार दिसेल. ठीक आहे. तर एथिक्स आणि लॉबद्दल आपण बघत होतो. तर लॉ हा कशाशी रिलेटेड आहे? तो सोव्हरीन स्टेटनी बनवलेला आहे, है ना. आणि एक लॉजला जर तुम्ही फॉलो केलं नाही तर सँक्शन्स लागतात, एक दंडात्मक कारवाई तुमच्यावर होते. ठीक आहे. इकडे काय आहे? तुमच्याकडे एक मॉरल कारवाई होते. म्हणजे तुमच्यामध्ये एथिकली तुम्ही जर विचारसुद्धा केला काही चुकीचं करण्याचा तर तुम्ही गिल्टी असता. ठीक आहे. तर लॉ आणि एथिक्सच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा माहीत असायला पाहिजे होत्या. ठीक आहे. आता याचं एक आपल्याला बघायचं आहे की जी इंटरसेक्शन आहे लॉ आणि एथिक्सचं हे कशा पद्धतीने होऊ शकतं. तर याच्यामध्ये आपण 3 गोष्टी बघता येतील आपल्याला. काय? ओव्हरलॅप आहे लॉ आणि एथिक्सचा. कशा पद्धतीने असू शकतो ओव्हरलॅप? म्हणजे सोसायटीमध्ये ज्या गोष्टी लॉफुली फोरबिडन आहेत, म्हणजे तुम्ही काही गोष्टी अशा करू शकत नाही, म्हणजे तुम्ही चोरी करू शकत नाही, तुम्ही दुसऱ्यांना इजा पोचवू शकत नाही, दुसऱ्यांना त्रास देऊ शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या इथिकली रॉंग आहेत त्या लिगली पण रॉंग आहेत. तर बऱ्याच अशा गोष्टी ज्याच्यात समाज एकत्रितपणे इथिकली मान्य करतो की ह्या गोष्टी एक्सेप्टेबल नाही आहेत, त्या लॉफुली पण आपण केलेल्या आहेत, है ना. आता फॉर एक्झाम्पल आपण याच्यानंतर काय केलं इंडिपेंडन्स नंतर, की अनटचेबिलिटी आम्हाला, अस्पृश्यता आम्हाला आमच्या समाजामध्ये नको आहे, हे आपण इथिकली सुद्धा मान्य करतो. वी डू नॉट वॉन्ट अनटचेबिलिटी इन अवर सोसायटी. बट लिगली पण ते आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण ते टाकलेलं आहे. आर्टिकल 17 जो आहे आपला, मी त्या दिवशी प्रॉबेबली तुम्हाला हे सांगितलं होतं. ठीक आहे. लिगली ऑल्सो अँड त्याच्यानंतर आपण एथिकली सुद्धा मान्य करतो. इतर सुद्धा वुमेनचा सन्मान असायला हवा, त्या सुद्धा गोष्टी आपण आपल्या लॉजमध्ये टाकलेल्या आहेत. चिल्ड्रन जे आहे, चाइल्ड लेबरशी संदर्भात आपण टाकलेलं आहे की चाइल्ड लेबर ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या आम्हाला एक्सेप्टेबल नाही, की जो एक मार्जिनलाइज्ड वर्ग आहे, म्हणजे लहान मुलं असतील त्यांना आपण हजार्डस इंडस्ट्रीजमध्ये वगैरे एम्प्लॉय करणं चुकीचं आहे, तर त्याच्याशी रिलेटेड पण आपल्याकडे लॉज आहेत. ठीक आहे. तर बऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टी समाजाला इथिकली एक्सेप्टेबल नसतात त्या लॉफुली सुद्धा एक्सेप्टेबल नसतात, आणि त्याच्यामुळे आपण ओव्हरलॅप बघतो. कशाचा? लॉ आणि एथिक्सचा. लॉज आणि एथिक्सचा ओव्हरलॅप आपण बघतो. लॉ आणि एथिक्सचा ओव्हरलॅप याच्यामध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे. लॉज अँड एथिक्सचा ओव्हरलॅप आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, आणि सोसायटी तशा पद्धतीने ॲडजस्ट करत असते. ठीक आहे. सोसायटी त्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होत असते, त्याला कळत असतं. सोसायटीमध्ये लोक आता जसं रेपशी संदर्भात आपण फास्ट ट्रॅक कोर्ट्स वगैरे बनवले, तर त्याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं की हे हिनियस क्राईम्स जे असतात त्याच्याबद्दल सोसायटी फार जागरूक आहे, ती एथिकली फार डिस्टर्ब्ड असते. सोसायटीचं जे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स आहे ते डिस्टर्ब होऊन जातं जेव्हा अशा पद्धतीचे क्राईम होतात. तेव्हा सोसायटी डिमांड करते की आपण काहीतरी लॉफुली याच्यासाठी पण करायला पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या आपण त्याच्यात बघितलेलं आहे की ते नवीन लॉज बनले, फास्ट ट्रॅक कोर्ट्स, तुम्ही जितक्या लवकर फाशी देऊ शकता तितकी द्यायला पाहिजे वगैरे. तर ते कशाने झालं? देर इज अ ओव्हरलॅप बिटवीन लॉ अँड एथिक्स. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. पुढचा भाग काय आहे? समथिंग विच इज लॉफुल बट अनएथिकल. कायद्याच्या चौकटीत ते बसतं, पण ते एथिक्सच्या बाजूनी चुकीचं आहे, नीतिमत्तेच्या बाबतीत ते चुकीचं आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत? मग असे पण काही एक्झाम्पल आपल्याला कळायला पाहिजे, कारण लॉ आणि एथिक्सचा जो एक गॅप आहे तो कुठे ना कुठे तो असणारच आहे. लॉज शेवटी एक्सटर्नली बनवलेले आहेत, आपणच कोडिफाय केलेले आहेत, आपणच लिहिले आहेत, त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतीलच ना. तर प्रत्येक व्यक्ती ही लॉफुली त्या लॉच्या चौकटमध्ये किंवा त्या सोसायटीच्या स्ट्रक्चरमध्ये
काही चूक न करता प्रत्येक वेळेस लॉफुली शिक्षा होते का? नाही होत. तर लॉ आणि एथिक्समध्ये कधी कधी अंतर निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की काही गोष्टी ज्या लॉफुल आहेत पण अनएथिकल असतात. ठीक आहे. आता बरेचदा आपण बघतो की एक लिगलाइज्ड लेवलवर लोक एकमेकांना करप्शनच्या संदर्भात आपण बघतो की लाच वगैरे देतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघितलं की त्याच्यावर काही परिणाम होत नाही, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट काही लिगलाइज्ड विरोध त्याचा होत नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की लोकांचं देवाणघेवाण सुरू असतं. गिफ्ट देणे, आता जसं कुणी तुम्ही IAS वगैरे झाला तर आल्याच पहिले काहीतरी गिफ्ट पोहोचून देणे. आता लिगली तुम्ही याचं काही करू शकत नाही, म्हणजे त्याचे आहेत लिगल रॅमिफिकेशनसुद्धा त्याचे आहेत. पण बऱ्याचदा अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात की जिथे जसं ते डॉक्टर्स आहेत तर डॉक्टर्सला आपण ते फार्मास्युटिकल कंपनीजवाले हे देतात बऱ्यापैकी ट्रिप्स वगैरे आणि बरंच त्यांना फेवर करायचा प्रयत्न करतात त्यांच्या गोळ्या रेकमेंड करण्यासाठी, त्यांनी दिलेल्या मेडिसिन्स त्या रेकमेंड करण्यासाठी. तर त्यात पण आपण बघतो की लॉफुली ते त्याच्यामध्ये अडकत नाहीत, पण एथिकली ते किती खरं आहे? तर ते एथिकली चुकीचं आहे. ठीक आहे. तर बऱ्याच गोष्टी अशा असतात त्या लॉफुल असतात पण अनएथिकल असू शकतात. लॉफुल असतात पण अनएथिकल असू शकतात. तुम्ही काही कंपनीज वगैरे बघितल्या असतील अशा की एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, पर्यावरणाच्या प्रोटेक्शनसाठी बऱ्याचदा ते काय करतात की काही दान देणे वगैरे किंवा वेगवेगळे उपक्रम वगैरे करून आणणे, घडवून आणणे, काही प्रोग्राम्स वगैरे ऑर्गनाईज करणे की दाखवण्यासाठी की आम्ही खूप जास्त पर्यावरणाबद्दल आम्ही जागरूक आहोत. दुसऱ्या ठिकाणी ते काय करतात की त्या पर्यावरणाचा ऱ्हाससुद्धा तेच करत असतात. पर्यावरणाबद्दल त्यांना काहीच आपुलकी नसते आणि तिकडे ते वेगवेगळे असे डिसिजन घेतात की ज्याच्याने पर्यावरणाची खूप हानी होत आहे. आणि दुसऱ्या साईडला दाखवण्यासाठी काहीतरी असे कार्यक्रम वगैरे घेणे, या सगळ्या गोष्टी करतात. तर आता हे काय लॉफुली तुम्ही करताय, म्हणजे लॉमध्ये त्यात अडकण्यासारखं काही नाही आहे. पण एका ठिकाणी तुम्ही तुमचे मार्ग दाखवून दिले की तुम्हाला काय करायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याला एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, तर त्यासुद्धा गोष्टी चुकीच्या आपल्याला दिसतात. तर काही गोष्टी ह्या लॉफुली जरी मान्य असल्या तरी त्या इथिकली मान्य नसतात, है ना. आणि मी तुम्हाला सांगितलं की इन लॉ यू आर गिल्टी ओनली वेन यू इन्फ्रिंज द राईट्स ऑफ अदर्स, बट इन एथिक्स यू आर गिल्टी ओनली इफ यू थिंक ऑफ डुईंग सो. म्हणजे तुम्ही फक्त विचार करायचा प्रयत्न जरी याच्यावर, या स्टेटमेंटवर UPSCमध्ये प्रश्न आलेला आहे. इमॅन्युअल कांटचं जे स्टेटमेंट आहे याच्यावरच प्रश्न आलेला आहे. तिथेच हे लॉ आणि एथिक्स एकमेकांसोबत जुळतात. तर जेव्हा लॉ आणि एथिक्सवर प्रश्न आला तर कुठे ओव्हरलॅप होतो त्याचे एक्झाम्पल, ओव्हरलॅप होताना 2 वाक्यात तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ओव्हरलॅप कसा होतो. त्यानंतर हे जे आहे लॉफुल आणि अनइथिकल याच्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि तिसरं काय, एथिकल बट इल्लिगल. आता असे पण प्रसंग आपल्याला दिसू शकतात. तुम्ही हिस्ट्रीमध्ये जर जाऊन बघितलं तर महात्मा गांधींनी जे मोठे लढे दिले, म्हणजे सॉल्ट सत्याग्रह जो होता, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वगैरे, हे त्यावेळेला इल्लिगल होतं. म्हणजे ते जे लॉज त्यावेळेला होते ब्रिटिश गव्हर्नमेंटचे आपल्या देशामध्ये, तर ते इल्लिगल होतं त्या पद्धतीने, पण एथिकल होतं ते. कारण की तुम्ही समाजामध्ये काहीतरी एक न्याय निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही काही ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याचा विरोध करत आहात, चांगल्या पद्धतीने करत आहात, सत्याग्रहाने करत आहात, तर ते एथिकल होतं. पण त्या समाजाच्या दृष्टिकोनातून, तिथल्या राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते इल्लिगल. तर इल्लिगल बट एथिकल, एथिकल बट इल्लिगल काही म्हणू शकता तुम्ही. तर एथिकल बट, आता तेच नेल्सन मंडेला वगैरेच्या संदर्भात पण तिथे पण जे ॲपॅर्थाईडचं जे सिस्टम होतं ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन व्हायचं, ब्लॅक्ससोबत जे डिस्क्रिमिनेशन व्हायचं साऊथ आफ्रिकामध्ये, तिथेसुद्धा आपण काय बघतो की त्यांनी लढा दिला. तर त्यांचा लढा जो होता तो जरी त्यांच्यासाठी इल्लिगल असेल, तिथे जे तिथले ऑफिशियल्स आहेत वगैरे त्यांच्यासाठी तो इल्लिगल होता, पण तसा तर तो एथिकल होता ना. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही बरेच जी पॉप्युलेशन आहे समाजातली त्यांच्यासाठी तुम्ही लढत आहात, त्यांच्या राईट्ससाठी तुम्ही लढत आहात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे लॉज आणि एथिक्सला जर तुम्हाला हे करायचं असेल तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1-2 कोट याच्या संदर्भात आहेत, ते मी तुम्हाला कळवतो. जॉन ऑस्टिन काय म्हणतात की द कमांड ऑफ द सोव्हरीन, म्हणजे लॉबद्दल, लॉची जर तुम्हाला व्याख्या कुठे करायची असेल
द कमांड ऑफ द सोवरीन बॅक्ड बाय द थ्रेट ऑफ द सँक्शन. ठीक आहे, थ्रेट ऑफ द सँक्शन. जॉन ऑस्टिन यांच्या मते कायदा हा केवळ सार्वभौम सत्तेचा दंडात्मक आदेश असतो, तर नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता ही व्यक्तीच्या अंतर्गत विवेकावर चालते. इट इज इंटरनल कॉन्शियन्स बेस्ड, मी जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे, त्याचा ओव्हरलॅप आपण बघितला. त्यानंतर आपण एक हे स्टेटमेंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, अन अनजस्ट लॉ इज नो लॉ ॲट ऑल. सेंट थॉमस ॲक्विनस जे आहेत त्यांना ॲट्रिब्युटेड आहे हे स्टेटमेंट, की अन अनजस्ट लॉ इज नो लॉ ॲट ऑल. अन्यायी कायदा हा कायदाच असू शकत नाही. म्हणजे जो कायदा बनतोय तो मॉरलीच बनायला पाहिजे. म्हणजे जो कुठला तुम्ही कायदा बनवत आहात समाजामध्ये तो मॉरलच असायला पाहिजे कायदा, असं त्यांचं म्हणणं होतं. हे स्टेटमेंट तुम्हाला कुठे कामी येतील. ठीक आहे, ओव्हरऑल आपण तो टॉपिक बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. ठीक आहे, येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे, 3 पार्टमध्ये त्याला डिवाइड करायचं आणि तशा पद्धतीने त्याला एक्सप्लेन करता तुम्हाला आलं पाहिजे. तशा पद्धतीने तुम्हाला त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, पुढचं बघा आता, एथिक्स अँड रिलिजन. एथिक्स अँड रिलिजन. एथिक्स आणि रिलिजन. आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही असं बघाल की धर्म किंवा एका व्यक्तीचा जो फेथ असतो, आस्था असते, त्याच्यातनं त्याचे मॉरल फाउंडेशन्स येतात असं आपण समाजात ऐकतो, असं आपण बऱ्यापैकी ॲग्री करतो किंवा ॲग्री न करता आपण बघतो समाजामध्ये. म्हणजे लोक काय म्हणतात की अरे चुकीचं काम करशील तर देवाच्या नजरेत तू कुठेतरी कमी होऊन जातो किंवा देवाच्या नजरेत तू एक मॉरल इंडिव्हिज्युअल म्हणून तू ॲक्सेप्टेबल नसतो, है ना. आपण म्हणतो की आपल्यावर एक वरची जी छाया असते ती देवाची किंवा एक दैवी शक्ती असते, है ना. आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये, विविध धर्मग्रंथांमध्ये असे जे मॉरल रूल्स आहेत ते आपल्याला दिसून येतात, आधीपासूनच दिसून येतात. तुम्ही जैनिझम, बुद्धिझममध्ये बघा, भगवद्गीतामध्ये बघा, कर्माचा जो सिद्धांत आहे, है ना. तिकडे जजमेंट डे वगैरे असतो. ख्रिश्चॅनिटी, इस्लाम, त्या ॲब्राहॅमिक रिलिजन्समध्ये की तुम्हाला हेवन किंवा हेलमध्ये तुमच्या कर्मांच्या बेसिसवर तुम्हाला पाठवतात. तुम्ही चुकीचे कामं केले तर तुम्ही हेलमध्ये जातात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत मॉरॅलिटीशी जुळलेल्या आहेत. म्हणजे रिलिजनमधली जी शिकवण आहे किंवा धर्मातली जी शिकवण आहे याचा संदर्भ डायरेक्टली तुमच्या मॉरल बिहेवियरवर इम्पॅक्ट करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला रिलिजन आणि एथिक्स याचा काय संबंध आहे ते समजणं आपल्याला गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पण 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. एक बाजू जी आत्ता मी तुमच्याशी थोडी त्याबद्दल बोललो की रिलिजन इज नेसेसरी फॉर ॲन इंडिव्हिज्युअल ऑर अ सोसायटी टू बी एथिकल. म्हणजे एक दैवी शक्ती किंवा एक फेथ, एक मॉरल ऑथॉरिटी तुमच्यावर नेहमी असली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही इथिकली फंक्शन करू शकत नाही. लक्षात आलं. तर रिलिजनच्या बाबतीत काय तर पहिला जो एक पॉईंट आहे तर त्याचं काय म्हणणं आहे की रिलिजन ऑर फेथ इज नेसेसरी. रिलिजन इज फाउंडेशन ऑफ एथिकल बिहेवियर. इथिकल बिहेवियर तुमचं जे आहे ते रिलिजन. आता कर्माचा सिद्धांत असेल, है ना, किंवा तुम्ही बुद्धिझममध्ये बघितलं अष्टांग मार्ग वगैरे असेल, है ना, राईट नॉलेज वगैरे, 3 ज्वेल्स ऑफ बुद्धिझम असेल. जैनिझममध्ये विविध त्याच्यामध्ये आहेत की फिलॉसॉफीज आहेत की ज्याच्याने तुम्हाला एक मॉरल इंडिव्हिज्युअल कसं बनवायचं त्याच्यात फिलॉसॉफीज आहेत बऱ्याच. हिंदू धर्मात आहेत, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, सगळ्या याच्यामध्ये काही ना काही असं आहे की माणसाचं मॉरल बिहेवियर कसं बदललं पाहिजे किंवा त्यांनी मॉरली स्वतःची लाईफ कशी जगली पाहिजे याच्यावर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यात एक आर्ग्यू करण्यासाठी एक स्टेटमेंट तुम्हाला रशियन रायटर आहेत फ्योदोर दोस्तोयेव्स्की,
त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की इफ देर इज नो गॉड एव्हरीथिंग इज परमिटेड. इफ देर इज नो गॉड एव्हरीथिंग इज परमिटेड. याचा अर्थ काय झाला की जर तुमच्यावर कुठली एक सुप्रीम ऑथॉरिटी नसेल, एक दैवी शक्ती तुमच्यावरती नसेल, तर तुमच्या बिहेवियरवर, तुमच्या वर्तनावर कुठलंच नियंत्रण उरणार नाही आणि तुम्ही समाजात केओस क्रिएट कराल. तुम्ही समाजात एक जे नियंत्रण असायला पाहिजे किंवा समाजामध्ये एक स्थिरता जी असायला पाहिजे ती हरवून जाईल. त्याच्यामुळे गॉडचं असणं किंवा धर्माचं असणं किंवा धार्मिक लेवलवर समाजात एक फाउंडेशन असणं फार गरजेचं आहे. कशासाठी? की समाज एक नैतिक लेवलवर एकमेकांशी जुळलेला असेल. ठीक आहे. तर हे दोस्तोयेस्की त्यांचं ते आर्ग्युमेंट आहे, त्यांचं आर्ग्युमेंट ते आहे. आणि बऱ्यापैकी आपण बघतो की समाजामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्याला लोक दिसतात की रिलिजियस असल्यामुळे त्यांच्या वर्तनावर, त्यांच्या बिहेवियरवर एक पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसतो. पण याची दुसरी बाजूसुद्धा आहे की बरेचसे रिलिजियस लोक हे चुकीचे कामंसुद्धा करतात, है ना. ते जिहाद वगैरेशी संदर्भात जे लोक आहेत, म्हणजे टेररिस्ट बॉम्बिंग वगैरे जे करतात ते सुद्धा धर्माचाच वापर करतात. बाकी ठिकाणी सुद्धा आपण बघतो की धर्मांधतेमुळे बरेच लोक एकमेकांशी हिंसा करतात, एकमेकांचा तिरस्कार करतात, द्वेष करतात. तर धर्माचा जो उपयोग आहे तो पण एकदम एक्झॅक्ट मॉरल बिहेवियरवर चांगला त्याचा इम्पॅक्ट असतो असं म्हणणं पण थोडंसं कुठेतरी चुकू शकतं आपलं, है ना. तर याच्यामध्ये मग दुसरा जो पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्ही मॉरल असणे किंवा नसणे याच्यात धर्माचा काहीही डायरेक्ट संबंध नाही, तर हा दुसरी बाजूसुद्धा आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. तर तो दुसरा पर्स्पेक्टिव्ह जो आहे, सेक्युलर जो पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा सेक्युलर म्हणा किंवा एथेइस्टिक पर्स्पेक्टिव्ह जो आहे, एथेइस्टिक पर्स्पेक्टिव्ह जो आहे, ॲग्नॉस्टिक एथेइस्टिक पर्स्पेक्टिव्ह, याच्यामध्ये इमॅन्युअल कांट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. इमॅन्युअल कांट यांचं म्हणणं काय की तुम्हाला जर का तुम्ही स्वर्गात जाल की नरकात जाल या भीतीने जर तुम्हाला चांगलं काम करायचं आहे तर त्याची काहीही गरज नाही. माणसामध्येच एक रिझनची कॅपॅसिटी आहे, माणसामध्ये स्वतःच एक अंडरस्टँडिंग आहे, कॅपॅसिटी आहे की तो चांगलं कार्य करू शकतो, तो नैतिक कार्य करू शकतो. त्याला कुठल्याच देवाची किंवा बाहेरून कुठल्या शक्तीने सांगायची, गाईड करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये ती रिझनची कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये ती लॉजिकल कॅपॅसिटी आहे समजण्याची की कुठली गोष्ट बरोबर आहे किंवा चूक आहे आणि त्या पद्धतीने तो बरोबर गोष्ट करेल. त्याला तुम्ही हे सांगण्याची गरज नाही की तू हे कर तर मग तुला स्वर्गात जायला मिळेल किंवा तू हे नाही करणार तर तुला नरकात जाशील. ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायची गरजच नाही. का? कारण की त्याच्यामध्येच स्वतः एक कॅपॅसिटी आहे समजण्याची की मी काय करायला पाहिजे. तर हा पर्स्पेक्टिव्ह इमॅन्युअल कांट यांच्या नावाने आपण बघूया. जे इमॅन्युअल कांट या पद्धतीने आर्ग्यू करतात. तर त्यांचं काय म्हणणं आहे की इथिकल असण्यासाठी रिलिजन किंवा एक फेथ या गोष्टींची गरज पडत नाही. ठीक आहे. मध्यंतरी तुम्ही ते हे बघितलं असेल, आपले जावेद अख्तर आणि ते एक मुफ्ती वगैरे होते कोणीतरी, त्यांचं डिस्कशन झालं होतं, फार डिबेट झाली होती. त्याच्यामध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा होता. त्याचं जे ते रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यूवाले जे होते, ते मुफ्ती, ते इस्लामिक स्कॉलर वगैरे होते, ते त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं आधीच मॉरॅलिटी वगैरे सगळं डिफाईंड आहे आणि एक मोठी शक्ती आहे, तिने हे सगळं करून ठेवलेलं आहे वगैरे. आणि यांचा त्यांना प्रश्न होता, मग म्हणजे जावेद अख्तरांचा त्यांना प्रश्न होता, जावेद साहब यांचा प्रश्न त्यांना होता. आणि ते फार एक इंटरेस्टिंग डिस्कशन होतं. ते याच लाईन्सवर ते गेलं होतं. म्हणजे यांचं म्हणणं होतं की सगळं प्री डिटरमाइंड आहे. जे धार्मिक पर्स्पेक्टिव्ह होता, इस्लामिक त्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह होता बेसिकली, की सगळं प्री डिटरमाइंड आहे, तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही समाजात किंवा तुमच्या लाईफमध्ये जे होतं आहे त्याचं कुठे ना कुठे काहीतरी ते लिहिलेलं आहे वगैरे, या पद्धतीने त्यांचं होतं. तर यांनी त्यांना एक काउंटर क्वेश्चन त्या पद्धतीने केले होते. तर जावेद अख्तरांचा पर्स्पेक्टिव्ह हा होता इकडचा, की तुम्हाला स्वर्ग आणि नर्क हे सांगितल्या म्हणजे हे न कळतासुद्धा तुम्हाला करायला पाहिजे, चांगलं कार्य तुम्हाला तसंच करायला पाहिजे. ठीक आहे. सो तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजावं म्हणून मी ही गोष्ट सांगितली. तुम्हाला कॉन्सेप्ट समजला पाहिजे की रिलिजन आणि एथिक्सचा जो एक संबंध आहे एकमेकांशी, तो कशा पद्धतीचा आहे. आले लक्षात? इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक.
ठीक आहे, हे मी तुम्हाला जे सांगितलं तेच आहे आपल्या नोट्समध्ये. इफ गॉड डज नॉट एक्झिस्ट एव्हरीथिंग इज परमिटेड. इफ गॉड डज नॉट एक्झिस्ट एव्हरीथिंग इज परमिटेड. ठीक आहे, ईश्वराचे अस्तित्व नसेल तर माणसाला सर्व काही करण्याची परवानगी मिळेल. ठीक आहे, तर हे दोस्तोयेव्स्कीचं आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे, आपण बघतो भगवद्गीतेमध्ये आपल्याला निष्काम कर्म वगैरे करायला सांगितलेलं आहे, है ना. त्यानंतर सेक्युलर पर्स्पेक्टिव्ह, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन जो आहे, इमॅन्युअल कांट. ठीक आहे, कम्प्लीट ऑटोनॉमी ऑफ मोरॅलिटी. मोरॅलिटीला धर्मापासून तुम्ही वेगळं करा. मोरॅलिटीला धर्मापासून वेगळं करा. कांट बिलीव्ड दॅट ह्युमन रिझन अलोन इज कॅपेबल ऑफ डिस्कवरिंग मॉरल ड्युटीज. ठीक आहे, कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह त्यांनी दिलं. कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह आपण सेपरेटली घेणार आहोत जेव्हा आपण प्रॉपर या सगळ्या थिंकर्सचं डिस्कशन आपण घेऊया. ठीक आहे, तर तिथे कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह त्यांनी दिलेला आहे, तो आपण त्याच्यात डिस्कस करूया. ठीक आहे, आपली ड्युटी आहे म्हणून आपण ते करायला पाहिजे, नॉट बिकॉज फिअर ऑफ हेल ऑर हेवन वगैरे त्याच्या याच्यासाठी आपण नाही करायला पाहिजे की आपल्याला स्वर्गात जायचं आहे वगैरे. ठीक आहे. दलाई लामाचं पण एक वाक्य आहे की दलाई लामा देखील सांगतात की करुणा आणि प्रेम हे मूल्य कोणत्याही विशिष्ट धर्मावर अवलंबून नसून, करुणा प्रेम हे जे कंपॅशन असेल, एम्पथी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही धर्मावर अवलंबून नसून त्या मानवतेमध्येच आहेत, त्या ह्युमन कॅपॅसिटीमध्येच आहेत. आणि दोज आर द हायेस्ट फॉर्म्स. कंपॅशन इज द रॅडिकलिझम ऑफ अवर टाईम, दलाई लामा यांचं वाक्य आहे. मूल्य ही दलाई लामा देखील सांगतात की करुणा आणि प्रेम ही मूल्ये कोणत्याही विशिष्ट धर्मावर अवलंबून नसून ती मानवी स्वभावाचा सार्वत्रिक भाग आहेत. मानवी स्वभावामध्येच त्या गोष्टी आहेत. तुम्हाला कुठल्या धर्माच्या निरीक्षणाखाली किंवा धर्माच्या गायडन्सखाली त्या गोष्टी शिकण्याची गरज नाही, त्या तुमच्यामध्येच आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला अजून क्लॅरिटी या गोष्टीची आली असेल. सो इथिक्स अँड रिलिजन हे तुम्हाला समजण्यासाठी हे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगता आले पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्या आन्सर आपण जेव्हा लिहू, आता या टॉपिकचे आपण 5-6 प्रश्न लिहिण्याचा मी तुम्हाला लिहायला देईल, तर तुम्ही ते लिहून आणायला पाहिजे. मग त्या पद्धतीने मी ते चेक करून देईल. तर आपण ते तसं डिस्कस करूया की तुम्ही काय काय त्या प्रश्नामध्ये टाकायला पाहिजे होतं, काय काय एक्झाम्पल तुमचे असायला पाहिजे होते, तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रक्चर त्या उत्तराला करायला पाहिजे होतं. आता टॉपिक क्लिअर असला ना तर मग स्ट्रक्चर आणि या गोष्टी आपोआप येतात. टॉपिकच क्लिअर नाही की रिलिजन आणि इथिक्सला मी कसं डिवाईड करू किंवा काय समजू त्याच्यामधनं, ते क्लिअर नसलं तर मग पॉईंट्स बनत नाहीत. पॉईंट्स बनत नसतील तर एक्झाम्पल तुमच्या डोक्यात सडनली येणार नाहीत. आणि एक्झाम फार क्वालिटेटिव्ह झालेली आहे. बरेचसे जे टॉपर वगैरे त्यांच्या कॉपीज वगैरे तुम्ही बघाल, UPSCच्या बघा किंवा आता पहिला आपला MPSCचा पेपर झालेला आहे, तर कॉम्पिटिशन तुम्हाला कळेल की दरवर्षी इम्प्रूव्ह होत आहे. म्हणजे रायटिंग, द लेवल ऑफ रायटिंग इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर. म्हणजे ते अशी त्याच्यात काही असं स्टॅग्नन्सी नाही आहे. दरवर्षी तुम्हाला दिसेल की काही चांगल्या पद्धतीने लोक लिहित आहेत. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, पुढचं बघा. आता पुढचा टॉपिक आपला आहे एथिक्स अँड पॉलिटिक्स. एथिक्स अँड पॉलिटिक्स. आता हे पण घेणं महत्त्वाचं होतं की समाजामध्ये जे वेगवेगळे डिटर्मिनंट्स आहेत त्यामध्ये पॉलिटिक्स आणि एथिक्सचा एकमेकांशी काय संबंध येतो. ठीक आहे, किंवा पॉलिटिक्स आणि एथिक्स हे सोबत एका याच्यामध्ये प्रवाहामध्ये आपण याचं नाव घेऊ शकतो का, फार महत्त्वाचं आहे समजणं, है ना. तर याच्यामध्ये सुद्धा 2 बाजू आहेत, 2 वेगवेगळ्या बाजू आहेत की ज्या मांडतात की एथिक्स आणि पॉलिटिक्स हे एकाच प्रवाहामध्ये आपण त्याचं नाव घेऊ शकतो किंवा दोन्ही गोष्टींचा संबंध आपण जोडू शकतो. आणि काही अशा पण गोष्टी आहेत की जिथे किंवा एक पर्स्पेक्टिव्ह आहे त्याचं म्हणणं आहे की एथिक्सला तुम्ही पॉलिटिक्समध्ये त्याला काहीही स्थान नाही आहे. ठीक आहे, पहिले आपण तो पर्स्पेक्टिव्ह बघूया. रिअल पॉलिटिक. रिअल पॉलिटिक याचा अर्थ काय. आता निकोलो मॅकिवेली म्हणून एक मोठे
फिलॉसॉफर आहेत किंवा पॉलिटिकल थिंकर आहेत ते, आणि त्यांच्या रायटिंग्समध्ये द प्रिन्स त्यांची जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक राज्यकर्ता कसा असायला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप जास्त व्हर्च्यू किंवा मॉरॅलिटी या गोष्टींना धरून जर एक राज्यकर्ता निर्णय घ्यायला लागला तर त्याचं राज्य तितकं स्टेबल राहू शकत नाही. एका राज्यकर्त्याचं महत्त्वाचं काम काय आहे? फॉर एक्झाम्पल स्टेट आहे आणि त्याचा राजा आहे, तर त्याचा जॉब काय आहे? सिक्युरिटी देणे, स्टेबिलिटी देणे आणि बेसिकली आपलं राज्य वाचवणे. आपलं राज्य वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो त्यात जर का तो विचार करायला लागला, प्रत्येक गोष्टीमध्ये तो एथिकल आणि मॉरल स्टान्स बघायला लागला, तर तो ते राज्य टिकवू शकत नाही. ठीक आहे, त्याला म्हणजे फॉक्ससारखं आणि लॉयनसारखं दोन्ही बनता आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सिंहामध्ये जी ताकद असते ती सुद्धा त्याच्यामध्ये असायला पाहिजे, आणि धूर्तपणा जो असतो, फॉक्स ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा क्वालिटी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, राजाला प्राण्यासारखे वागणे माहीत असावे, त्याने कोल्ह्याचा धूर्तपणा आणि सिंहाची ताकद या दोन्ही गुणांचा वापर केला पाहिजे. त्याचं असं म्हणणं आहे की एथिकली तुम्ही या गोष्टींमध्ये अडकू नका. तुम्हाला राज्य जर टिकवायचं आहे तर तुम्ही एका राजानी त्याच्यामध्ये कोल्ह्याचा धूर्तपणा पण असला पाहिजे आणि सिंहाची ताकदसुद्धा असली पाहिजे. त्याच्याकडे फोर्स वापर करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे. आलंय का लक्षात तुमच्या? ठीक आहे, तर हे मॅकिवेलींचं वाक्य आहे की, आणि आपण बघतो आजचं जे पॉलिटिक्स आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बऱ्यापैकी एक रिअल पॉलिटिक आपण म्हणतो. ते कुठल्याच रूल्सला वगैरे जास्त त्या लेवलवर फॉलो करत नाही. त्यांचं म्हणणं आहे की पॉलिटिक्समध्ये आपण जिंकण्यासाठी आहोत, आपलं राज्य आपल्या ताब्यात असायला पाहिजे, तर ते त्या पद्धतीचं पॉलिटिक्स त्यांचं आहे, तो त्यांचा स्टान्स आहे. त्याला तुम्ही मॉरली जज करायचं की नाही तो तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, सो दे आर लाईक रिअल पॉलिटिक्स, सामदाम दंडभेद. आणि याच्यामध्ये कोण मेन? मॅकिवेली आणि आपले चाणक्य, कौटिल्य जे आहेत, त्यांची सुद्धा फिलॉसॉफी त्याच डायरेक्शनमध्ये आहे की तुम्ही नैतिकता आणि राज्य, म्हणजे राज्य कसं चालवायचं, पॉलिटिक्स कसं करायचं, याला मिक्स करायचा प्रयत्न करू नका. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की त्याला दोन्ही याला तुम्ही मिक्स करू शकत नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नावं लक्षात ठेवणं गरजेची आहे. आणि पॉलिटिक्सचा आणि एथिक्सचा संबंध किंवा नैतिकतेचा संबंध, नीतिमत्तेचा संबंध हा डायरेक्टली एकसाथ जात नाही. कारण की पॉलिटिक्समध्ये तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात, पॉलिटिक्समध्ये तुम्हाला रिअलिस्टिक राहावं लागतं, वास्तववादी राहावं लागतं. तुम्ही एक मॉरल वर्ल्डमधल्या ज्या आयडियलिझम आहेत त्याच्यासोबत तुम्ही राज्य चालवू शकत नाही. आलं लक्षात? ही एक बाजू आहे. आता दुसरी बाजू आहे, ही बाजू पण तितकीच इंटरेस्टिंग आहे. इकडे काय आहे, आता यांचं काय म्हणणं आहे की आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य झालं पाहिजे, मार्ग कुठलाही असो, मार्ग मॅटर करत नाही. इकडे काय आहे, मीन्स डझंट मॅटर, मीन्स डझंट मॅटर. त्यांना मीन्सशी काहीच घेणं देणं नाही आहे. इकडे काय, आता इकडे येतात आपले महात्मा गांधी. इकडे गांधीजीचा पर्स्पेक्टिव्ह आहे. गांधीजींनी लोकांना दाखवलं की मीन्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, मीन्सचा पण तितकाच परिणाम तुमच्या एंड्सवर होतो. ठीक आहे, मीन्स मॅटर. ठीक आहे, आता गांधीजींचं म्हणणं आहे की पॉलिटिक्समध्ये तुम्ही नैतिकतेला धरून तुम्ही पॉलिटिक्स करायला पाहिजे, राजकारण तुम्ही नैतिकतेला धरून करायला पाहिजे. कारण की राजकारणामध्ये एवढी ताकद आहे की ते सामाजिक कल्याण जे व्हायला पाहिजे, तर राजकारणाचा इम्पॅक्ट हा समाजावर पण होत असतो. जर राजकारणीच धूर्त असला, राजकारणी जो एक लीडर आहे समाजाचा, त्याच्यामध्येच जर का नैतिकता नसेल तर समाज पण तसाच टिकणार नाही. आता गांधीजींना इतकं जास्त महत्त्व का दिलं जातं किंवा गांधीजींचं इतकं जास्त नाव का बरं आहे? कारण त्यांनी काय केलं की पॉलिटिक्स जे इतकं कठीण आहे, ज्याच्यामध्ये नैतिकतेला आणणं इतकं कठीण आहे, त्यांनी त्या गोष्टीत सुद्धा नैतिकता आणली. आणि ते पण कधी, जेव्हा आपल्यावर ब्रिटिश कोलोनियलिझमचा इम्पॅक्ट होता, म्हणजे आपल्या देशामध्ये म्हणजे ब्रिटिश राज्य करत होते आणि त्यांना विरोध करताना सुद्धा गांधीजींनी सत्य आणि अहिंसा हे मार्ग वापरले.
आता गांधीजींची पॉवर या लेवलची होती त्यावेळेला की ते आजकाल तर काहीच नाही. म्हणजे आजकाल तर लोक व्हॉट्सॲप आणि याच्यावर जाऊन लोकांना गोळा करतात. त्यावेळेला गांधीजींचं नाव असं होतं की ते मिलियन लोकांना एका टाईमला उभं करायला त्यांच्याकडे तेवढी शक्ती होती. पण त्यांनी तरीही त्यांना लोकांना आपल्या शिकवलं की तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल मीन्सनी कसं जायला पाहिजे. तुम्ही एक जे तुमचे मार्ग आहेत ते मार्ग पण तितकेच महत्त्वाचे जितका तुमचा गोल आहे. गांधीजींना जर का त्यांना भडकवून ब्रिटिशांना हे करायचं असतं, ब्रिटिशांवर अटॅक करायचा असता किंवा काही असे एक व्हायलंट स्ट्रगल घडून आणायचं असतं तर ते करू शकले असते. पण त्याच्यामध्ये सामाजिक जी आपली एक यंत्रणा आहे किंवा समाजामधली जी एक नैतिकता आहे, लोकांना एक समाजामध्ये कसं वावरायचं, कशा पद्धतीने आपले जे डिस्कंटेंट आहे, आपल्या आतमध्ये जे राज्यकर्त्यांविरोधात आपला जो विरोध आहे तो कशा पद्धतीने प्रकट करायचा याची शिकवण त्यांना लोकांना द्यायची होती. त्याच्यामुळे त्यांनी नैतिकतेला धरून त्यांनी पॉलिटिक्स केलं, नैतिकतेला धरून त्यांनी राजकारण केलं. आणि त्याच्यामुळे इकडे जे सामदाम दंडभेद आहे ते गांधीजींच्या याच्यामध्ये बसत नाही. आणि त्याच्यामुळे हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह जो आहे आपला, हा काय म्हणतो, पॉलिटिक्स अँड एथिक्स कॅन गो टुगेदर. पॉलिटिक्स अँड एथिक्स शुड गो टुगेदर. युअर मीन्स आर इक्वली इम्पॉर्टंट ॲज युअर एंड्स. सो तुम्ही जे मार्ग तुम्ही घेता, जसं सत्य आणि अहिंसेचा मार्ग घेतला तर ते सत्य आणि अहिंसेचा मार्ग पण नैतिक आहे. आणि तुम्हाला जे स्वातंत्र्य पाहिजे परतंत्र्यापासून ते सुद्धा नैतिक आहे. तर तुमचे गोल आणि तुमचे मीन्स दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. लक्षात आलं तुमच्या? तर पॉलिटिक्समध्ये सुद्धा दोन्ही पद्धतीचे जे म्हणजे नैतिकता जी आहे ही पॉलिटिक्समध्ये तितकीच महत्त्वाची आहे. पॉलिटिक्समध्ये तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही की आम्हाला राज्य करायचं आहे तर आम्ही काहीही वागू. ठीक आहे, हे प्रिन्स वगैरे त्यांचं पुस्तक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, रिअल पॉलिटिक. ठीक आहे, कौटिल्य, चाणक्य यांनी सुद्धा त्याच पद्धतीने सामदाम दंडभेद मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं. आता आयडियलिस्ट आणि मॉरलिस्ट पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, महात्मा गांधींचा पॉलिटिक्स कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इथिक्स. फॉर गांधी पॉलिटिक्स आणि एथिक्स एकमेकांपासून वेगळे असूच शकत नाहीत. द मीन्स मस्ट बी ॲज प्युअर ॲज द एंड. ही कम्पेअर्ड द मीन्स टू अ सीड अँड द एंड टू अ ट्री. म्हणजे जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. जर आपण विचार करा थोडं 2 मिनटासाठी, जसं रशियन रिव्हॉल्युशन वगैरे तुम्ही बघितलं असेल की जिथे जिथे व्हायलंट स्ट्रगल झाले, जिथे जिथे हिंसा करून लोकांनी आपलं स्वातंत्र्य मिळवलं, ते देश पुढे तितके स्टेबल राहिले नाही. तिथे कुठे ना कुठे डिक्टेटरशिप आली. आपल्याच देशामध्ये 70 वर्ष झाली तरी आपण खूप बॅकवर्ड होतो त्यावेळेला. आपल्याकडे लिटरसी रेट फार कमी होता, संसाधनं नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती, काहीच नव्हतं. पण लोकांना हे माहीत होतं की आपल्याला डेमोक्रॅटिक राहणं गरजेचं आहे. किंवा आपण जे मार्ग गांधीजींनी रुजवले होते की तुम्ही कशा पद्धतीने स्वतःचा तुमचा जर विरोध आहे तर तो कशा पद्धतीने तुम्ही समोर ठेवावा, ते त्यांनी जी शिकवण दिली होती त्याच्यामुळे आपल्या याच्या समाजावर एक नैतिक परिणाम त्या पद्धतीने झाला होता. म्हणजे त्या पिढ्या ज्या होत्या गांधीजींच्या वेळेसच्या, तर त्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. आणि बरेच लीडर जे होते ते गांधीजीच्या फेवरचे होते ते सुद्धा त्या पद्धतीने घडत गेले. तर त्यांनी जे नैतिकतेला धरून पॉलिटिक्स केलं त्याचा परिणाम आजपर्यंत आपल्या समाजावर आहे. ठीक आहे, पण दुसऱ्या बाजूनी सामदाम दंडभेदसुद्धा त्याच लेवलवर आज आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे, ओके. द मीन्स मस्ट बी जस्ट ॲज, हा आपण बघितलं ऑलरेडी. हे लक्षात ठेवा, पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल इज अ सोशल सीन. तत्वाविना राजकारण हे सामाजिक पाप आहे. पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल, त्यांचे जे 7 सीन्स आहेत, 7 पाप त्यांनी जे वेगवेगळे सांगितले त्यामध्ये पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल हे एक त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक नवीन ॲस्पेक्ट जो आहे की मॉडर्न सिंथेसिस. मॅक्स वेबर म्हणून एक मोठे सोशॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी या 2 गोष्टीचा एक मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर वेबर काय म्हणतात की एक मिडल ग्राउंड तुम्हाला काढता आलं पाहिजे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर्सला, पॉलिटिशियन्सला एक मिडल ग्राउंड त्यामध्ये काढता आलं पाहिजे. मिडल ग्राउंड कसलं? अ पॉलिटिशियन मस्ट बॅलन्स इथिक्स थ्रू 2 वेज. आता त्याच्यामध्ये काय, एथिक्स ऑफ कन्व्हिक्शन, ठीक आहे, मूल्यनिष्ठ नैतिकता,
तुमचे जे मॉरल बिलीफ्स आहेत त्याच्यावर तुम्ही ठाम राहून काम करायला पाहिजे. आता कोण तुकाराम मुंडेंचं आजकाल चाललेलं आहे, ही इज व्हेरी फोकस्ड अँड व्हेरी ही हॅज द कन्व्हिक्शन अबाउट हिज मॉरल बिलीफ्स. ही नोज व्हॉट इज डुईंग. त्यांच्या समोर तुम्हाला कुठलेही तुम्ही प्रलोभनं द्या, काही द्या, त्यांना त्याचा मुळीच फरक पडत नाही. बिकॉज हिज कन्व्हिक्शन इज ट्रू. ही हॅज अ व्हेरी इंट्रिन्सिकली एक्सेप्टेड हिज मॉरल बिलीफ्स अँड ही डज नॉट शेक इन एनी सिच्युएशन्स. आपल्याला ज्या पद्धतीने ते दिसतं आहे म्हणजे त्यांचे जे करिअर आतापर्यंतचं राहिलेलं आहे. दुसरी बाजू एक जी आहे एथिक्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आपले मॅक्स वेबर काय म्हणतात की जबाबदारीची नैतिकता. आता बऱ्याचदा असे सिच्युएशन तुम्हाला येऊ शकते की तिथे तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतील. तर अशा ठिकाणी कमीत कमी हानी समाजाची व्हावी असे निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही नैतिकतेसाठी खूप मोठे जर का चूक करत असाल आणि समाजाला त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार असेल तर तिथे पण तुम्ही स्वतःला त्या परिस्थितीतून वाचवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी हे मिडल ग्राउंड काढून दिलेलं आहे आपल्याला, कोणी मॅक्स वेबरनी. ठीक आहे. वेबर कन्क्लुडेड दॅट वाईल अ पॉलिटिशियन मस्ट प्रोटेक्ट देअर कोर कन्व्हिक्शन्स दे मस्ट अल्टिमेटली ऑपरेट अंडर द एथिक्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. है ना. एथिक्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा तितकीच महत्त्वाची की तुम्ही त्या पोझिशनवर आहात तर ती तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला काहीतरी त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. जर तुमचे मार्ग खूपच आयडियलिस्टिक आणि नीतिमत्तेला धरून असले आणि त्याचा समाजावर जर खूप विपरीत परिणाम होणार असला त्या कंडिशननुसार तर तिथे तुम्ही त्या याच्यापासून वाचायला पाहिजे. म्हणजे एक मध्यम मार्ग त्यांनी काढायला आपल्याला सांगितलेला आहे. तुम्ही एक्स्ट्रीम रिअल पॉलिटिक्स सामदाम दंडभेदामध्ये पण नका जाऊ आणि दुसऱ्या साईडला तुम्ही कन्सिस्टंटली खूपच आयडियलिस्ट राहून इनडिसिसिव्ह पण नका होऊ. हे आपल्याला सांगायचा प्रयत्न कोणी केला आहे, तो मॅक्स वेबर यांनी केलेला आहे. तर इथिक्स अँड पॉलिटिक्स याची रिलेशनशिप आपण आता बघितली. तुम्हाला समजलं पाहिजे की एथिक्स आणि पॉलिटिक्सवर जर प्रश्न आला तर माझ्याकडे काय काय आर्ग्युमेंट्स असायला पाहिजे. हे बेसिक क्लिअर झालं तर आर्ग्युमेंट क्लिअर येतील. तुमच्या मनात आर्ग्युमेंट तेव्हाच येतील जेव्हा तुमची क्लॅरिटी आहे या टॉपिकला घेऊन. आपला मेन फोकस आता सध्या क्लॅरिटी देण्याचा आहे. आन्सर लिहिताना तुमचं लक्षात येईल की तुम्ही किती विचार करू शकता. तुमच्यामध्ये जर विचार करण्याची कॅपॅसिटी डेव्हलप होत नाही आहे तर मग क्लॅरिटी कुठेतरी कमी आहे. म्हणून मी सध्या फोकस या गोष्टींवर करतो आहे. आर्ग्युमेंटेशन, हाऊ डू यू आर्ग्यू. पॉलिटिक्स इकडे एथिक्स. एथिक्समध्ये एथिक्स का पॉलिटिक्ससोबत जाऊ शकतो तर त्याचे 2-3 आर्ग्युमेंट. ठीक आहे की मीन्स आर इक्वली इम्पॉर्टंट ॲज एंड्स. है ना. सोसायटी नीड्स टू बी बेस्ड ऑन अ मॉरल ऑर्डर. असं तुम्हाला स्वतःच्या लेवलवर काढता आलं पाहिजे. एकदा क्लॅरिटी आली म्हणजे मी जर का असे पॉईंट रेखाटून दिले 2-4 तर त्यांनी काही होणार नाही, त्यांनी काहीच फायदा होणार नाही. क्लॅरिटी आणणे आणि स्वतः पॉईंट तयार करणे आणि ते आन्सरमध्ये लिहून त्याची प्रॅक्टिस करून आपली जी कॅपॅसिटी आहे ब्रेनस्टॉर्म करण्याची, लिहिण्याची, ही वाढवत राहणे आणि ती वाढवता ती अशा लेवलवर पोचते की तुम्ही कॉम्पिटिशनपासून पुढे निघत जाता. ती कन्सिस्टन्सी पाहिजे, पण तेवढी थिंकिंग कॅपॅसिटी, तेवढी वारंवार त्या टॉपिकमध्ये जाऊन वेगवेगळे पॉईंट्स काढून ती लिहिण्याची जी एक स्वतःची क्षमता आहे ती वाढवत राहिली पाहिजे आपण. ठीक आहे. जोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. यू शुड थिंक अबाउट हाऊ टू राईट अँड फॉर हाऊ टू राईट यू नीड टू हॅव क्लॅरिटी. फॉर क्लॅरिटी यू नीड टू वॉच लेक्चर्स. म्हणजे तुम्हाला जे काही, मी नाही म्हणत की माझंच बघा वगैरे, पण जिथेही तुम्हाला वाटतं हा सब्जेक्ट मला समजून घ्या, पहिले समजून घ्या, नोट्स काढा, ॲप्लाय करण्याचा प्रयत्न करा, प्रश्न बघा, प्रश्नात मी काय लिहू शकतो ते बघा, मग कोणाला तरी दाखवा, ते त्यांचा एक्सपर्टीज म्हणजे समजा मला देऊन दाखवलं तर मी सांगेल की अरे हे तू अजून काहीतरी यात ॲड करू शकला असता, हे एक्झाम्पल इथे येऊ शकलं असतं. अशा पद्धतीने आपली ग्रोथ होते, आपला प्रोग्रेस अशा पद्धतीने होतो. तुम्ही जर का पॅसिव्हली काहीतरी गेन करत राहिले, बस लेक्चर पाहायचं, लायब्ररीत लावून द्यायचं, कानात ते अडकून असे बसले असतात ना पोरं, काहीतरी लावून द्यायचं, लायब्ररीत बसायचं असं, संध्याकाळी विचारलं काय कसं चाललं आहे अभ्यास, काय नाही आज 2 लेक्चर बघितले आणि काय होतं रे लेक्चरमध्ये, काहीच नाही, माहीतच नाही. हा इथिक्सचं होतं, मग काय टॉपिक काय होता, टॉपिक पण आठवत नाही. मग तुम्ही बघता कशासाठी ती लेक्चर? तुम्ही जर कुठलीही गोष्ट बघत आहाल तर निरखून पहा, बघा त्या टॉपिकमध्ये काय आहे, त्या टीचरने जे सांगितलं आहे ते तिकडे तुम्ही टॅली करा की माझ्याकडे जे नोट्स आहे किंवा जे काही मी घेतलेलं आहे त्यात अजून काय काय पॉईंट्स आहेत. हे जोपर्यंत जितक्या यांनी म्हणजे एकदम प्रोॲक्टिव्ह होऊन तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमची डेव्हलपमेंट होणार नाही, तुमची
लेखनशैली ही डिपेंड करते कशावर, तुमची क्लॅरिटी कशी आहे, तुमची क्लॅरिटी डिपेंड करते कशावर की तुम्ही काय फॉलो करत आहात. ठीक आहे. आणि डेली लाईफमध्ये तुम्ही किती इन्क्रिमेंटली तुमची ग्रोथ होत आहे हे त्याच्यावर डिपेंड करतं. लक्षात आलं. तर हे 3 आपल्याला आज बघायचे होते. पुढचा टॉपिक एथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट लाईफ, तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, चालेल. ओके.